एका नवरा-बायकोला एक छोटीशी मुलगी होती. ती दोघांची खूप लाडकी होती आणि सगळं लक्ष तिच्यावरच असायचं. काही काळानंतर त्या स्त्रीला पुन्हा दिवस गेले आणि एक गोंडस मुलगा जन्माला आला. हळूहळू मुलगा मोठा होऊ लागला. तेव्हा मुलीच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. ती म्हणायची, मला माझा भाऊ आवडत नाही. तुम्ही त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त लक्ष देता. तो कायमचा नाहीसा झाला तर किती बरं होईल. पण तिचा लहान भाऊ आपल्या बहिणीवर खूप प्रेम करायचा. तिचे ते शब्द ऐकून त्याचं मन खूप दुखावलं. काही काळानंतर तो मुलगा गंभीर आजारी पडला. त्याच्या आजारावर कोणताही इलाज नव्हता, त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. बहीण मात्र रात्रभर त्याच्यासाठी रडत होती. ती स्वतःलाच म्हणत होती, मी इतकं वाईट का विचार केलं. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्यासाठी काहीही करायला तयार असतो. त्या रात्री तिला झोप लागली आणि तिला एक स्वप्न पडलं. ती एका जंगलातून चालत होती. तेवढ्यात तिला एक तेजस्वी प्रकाश दिसला. ती जवळ गेली तेव्हा एक आवाज म्हणाला, तुझा भाऊ आजारी आहे आणि तू जसं इच्छिलशील तसा तो लवकरच नाहीसा होईल. ते ऐकताच ती जोरात रडू लागली. ती म्हणाली, नाही, मला माफ करा. मला माझा लहान भाऊ खूप आवडतो. कृपया मला माफ करा. इतक्यात ती दचकून उठली आणि थेट हॉस्पिटलला धावली. तिथे डॉक्टर तिच्या आईवडिलांना सांगत होते की मुलगा आता वाचणार आहे. हे ऐकताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती धावत भावाकडे गेली, त्याला घट्ट मिठी मारली आणि हळूच म्हणाली, मला माफ कर माझ्या लहान भावा, मला तू खूप आवडतोस. कधीकधी एखाद्याला गमावण्याची भीती वाटल्यावरच आपल्याला कळतं की तो आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे.